शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महापालिकेला निवेदन. शहर अतिक्रमण मुक्त की अतिक्रमणाला प्रोत्साहन? तीव्र सवाल. मिरज शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांवरील अतिक्रमणाविरोधात कारवाई करत असतानाच महापालिकेने महाराणा प्रतापसिंह चौक येथे 2 ठिकाणी पिलर उभारून त्यावर मोठे डिजिटल फलक लावण्याचा घाट घातल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेत महापालिकेला निवेदन दिले. शिवसेना मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की महापालिका एका बाजूला अतिक्रमण हटवून शहर अतिक्रमण मुक्त करण्याची भाषा करते आणि दुसऱ्या बाजूला गर्दीच्या चौकात पिलर उभारून डिजिटल फलक बसवते. हे अतिक्रमणाला प्रोत्साहन देण्यासारखे नाही का? सदर ठिकाणी नेहमीच मोठी वाहतूक आणि नागरिकांची गर्दी असते. अशा ठिकाणी पिलर उभारल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली. महापालिका अपघाताला आमंत्रण देत आहे का, असा थेट सवाल यावेळी करण्यात आला. तसेच गणेशोत्सव काळात मोठ्या गणेश मूर्तींची मिरवणूक याच मार्गाने विसर्जनासाठी जात असते. डिजिटल फलकांमुळे मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो आणि भाविकांच्या सुरक्षेलाही धोका संभवतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या कामाला तात्काळ स्थगिती द्यावी, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. वाहतुकीच्या प्रमुख मार्गावर किंवा कोणत्याही चौकात अशा प्रकारे पिलर उभारून डिजिटल फलक लावणे मान्य नाही, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते, उपजिल्हा प्रमुख महादेव मगदुम, शहर प्रमुख सुरेश भोसले, युवासेना शहर प्रमुख कुबेर सिंग राजपूत, विधानसभा संघटक किरण कांबळे, फिरोजभाई वरकर सर, प्रतीक कांबळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना मिरज शहराच्या वतीने आज वाघमारे साहेबांनी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदनासाठी पत्राद्वारे आम्ही बोललेलो आहे की मिरज शहरातील सर्व हे खोकी व फुटपाथवरचे सगळेच व्यापारी संघटनेचे सगळेच व्यापारी यांचं अतिक्रमण तुम्ही करताय. हे जे तुम्ही होल्डिंग लावताय मिरज शहरामध्ये, हे जे 20 फुटावर लावताय, हे जे काय अतिक्रमण होत नाही का? हे तुमच्या महिन्यात बसतंय का? आणि हे कितपत योग्य आहे? हे जे तुम्ही होल्डिंग लावा लागला हे विद्रुपीकरण आहे. हे तात्काळ थांबवण्यात यावं, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. सांगली मिरज कुपवाड महापालिका आज मिरजमध्ये एक विषय आलेला आहे. जे मेन चौक आहेत मिरजेतले, तिथं होर्डिंग्स लावण्यात येणार आहेत, असं आम्हाला शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, मिरज शहर प्रमुखांनी आम्हाला सांगितलं. त्याबद्दल आज आम्ही इथं महापालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो. तरी उपायुक्त मॅडमसुद्धा इथं नाही आहेत, परत मुल्लासाहेब नाही आहेत. आयुक्त साहेबांना आम्ही फोन लावला तर आयुक्त साहेबांनी फोन हा व्हॉइस मेसेजवर टाकला. तरी आम्ही तिथं वाघमारे साहेबांना आता ते निवेदन दिलं. तर हे होर्डिंग्स लावण्यासाठी तुम्ही जे काय बळजबरी करायला लागलाय ही चुकीची आहे. कारण मिरजमध्ये जे काय गोरगरिबांचे अतिक्रमण होते ते अतिक्रमण तुम्ही काढलात आणि हे होर्डिंग्स लावताय. होर्डिंग्स लावणं म्हणजे मेन चौकात चुकीचं आहे. होर्डिंग्स जर लावले तर पर्यावरणाला हानी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता उन्हाळी पाऊस अवकाळीचे पडणार आहेत, मुंबईमध्ये सुद्धा होर्डिंग्स लावल्यामुळे ज्या अवकाळीच्या पावसाने पडले आणि तिथं लोकांची जीवितहानीकारी झाली. तर हे मेन चौक आहेत, मेन चौकामध्ये जर तुम्ही बोर्ड लावला तर हे हानी होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब गटाच्या वतीने, मिरज शहराच्या वतीने आज आम्ही निवेदन दिलं आहे. तर ह्या निवेदनाची आयुक्त साहेबांनी, आयुक्त मॅडमने दखल घेऊन हे आता ताबडतोब थांबवावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशाने आणि मिरजेच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल, हे आपणांना इशारा देतोय आणि विनंती करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.